चला सेकंड मॅचला सुरुवात होतीये. सेकंड मॅच आपण आजच्या रात्रीतील या ठिकाणी पाहताय. इंदिरानगर दहिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये बिसेगाव. आणखीन एक जबरदस्त मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते. सुमजाई चषक 2026 गुंडगेकरांचं हे आयोजन आपण पाहताय. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची. जसा पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल तसा मात्र टायमर या ठिकाणी सेट केला जाईल. याची देखील कल्पना दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला असू द्या, कारण की पहिल्या रात्रीमध्ये आपण दोन टीमला ती पेनल्टी दिली आहे. 30 या सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर घेतलाय. पहिला बॉल आकाशचा. हो, पहिलाच बॉल लॉब केलाय. लॉंग ऑन सीमा पार ठोकलाय पहिल्याच बॉलवरती षटकार. हो, चांगला बॉल. पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहताय षटकार आला आणि दुसऱ्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. विकेट आली आहे. फलंदाज सागर बाद झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी सलमानला तुम्ही पाहताय. हो, इथून देखील आपण पाहताय पंचांकडे अपील केली जातीये आणि ते रनआउटची संधी. फलंदाज सलमान OUT आउट. धावसंख्या धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळते ती 7. विकेट आल्या त्या अगदी आपण पाहतायत 2. सागर बाद झाला, त्यानंतर मात्र सलमान देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. आकाश गोलंदाजी मार्कवरती. हो, यावेळी स्क्वेअर कट केला. फटका चांगला आहे. मिथूनच्या बॅटमधून गॅप शोधली आहे. बॉल सीमा पार डीप बॅकवर्ड पॉइंट मधून चौकार.
धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती. 9:19 तो पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि आता इथून अगदी आपण पाहतोय बरोबर 9:25 झालेत. म्हणजे 1 मिनिट तुम्ही एक्स्ट्राचा घेतलाय. फिल्डिंग करणारी इंदिरानगर दहिवली टीम याच्याकडे लक्ष द्या. टाइम आपण या ठिकाणी काउंट करतोय. तेजस गायकवाड गोलंदाजी मार्क वरती आलाय. हो पहिलाच बॉल फुल लेनचा जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय तेजस गायकवाडचा. अगदी आपण पाहताय दैवलीवरून खऱ्या अर्थानं आपण पाहताय राहुलजी जाधव यांच्याकडून शुभेच्छा आल्यात इंदिरानगर दैवली टीमसाठी. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय तेजस गायकवाड, त्यासाठी विकेट हॅट्रिकला राहुल जाधव यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. हो चांगला बॉल आउट साइड डी ऑफ स्टंप. अगदी आपण पाहता इथून देखील आपण पाहायला गेलं तर डॉट बॉलच पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तेजस गायकवाड या गोलंदाजाकडून सेकंड ओव्हरला मात्र बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना हो राऊंड विकेटने इथे मात्र सफल झाले. जागा बनवले स्ट्रोकसाठी. बॉल चाललाय लॉंग लेग सीम अपार. धावा मिळतील 4. चौकार. ते आपल्याला इथून पाहायला मिळतात या चौकारानंतर. हो आणखीन एक अगदी आपण पाहताय खोलात टाकलाय. अचूक टप्पा पाहायला मिळतो आपल्याला तेजस गायकवाड या गोलंदाजाकडून. प्रत्येक वेळी अगदी आपण पाहायला गेले तर व्हेरिएशन या गोलंदाजाची पाहायला मिळाले. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना तो अचूकता त्यांना मात्र इथून प्राप्त केली आहे. एक चौकार आल्यानंतर लगेच डॉट बॉल देखील त्यांनी टाकलाय. ते कमबॅक पाहायला मिळालं. एकंदरीत 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. तेजसच्या या षटकातील 4 धावा त्यांना खर्च केल्यात. 15 धावा धावफलकामध्ये आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मात्र धावा आल्या होत्या त्या 11 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहताय धावा खर्च केल्यात तेजसनं 4. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. भिसेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये इंदिरानगर दहिवली अशी ही मॅच आपल्याला इथून पाहायला मिळते. दोनही टीम अगदी आपण पाहायला गेलं तर मात्र इथून ही पहिली रजनी स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. सोमजाई चषक गुणगे रोहितजी विश्वास आहे आणि संदीपजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. थोडंसं क्रॅम्प आला पायाला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल तेजस गायकवाड. चला वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट केली जाते आयोजकांकडून. टायमर या ठिकाणी सेट आहे आणि त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये तुम्ही ज्यावेळी एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये येईल त्यावेळी तुम्ही आयोजकांकडे देखील कोणत्याही प्रकारे हो इथे देखील मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर आहेत. पकडली कॅच. मिळाली आणखी विकेट. फलंदाज रमेश बाद.
तेजस गायकवाडला देखील विकेट मिळाली आहे. फलंदाज रमेश बाद झालेत आणि आता कुणाल 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावरती कुणालला तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना रनआउटची विकेट ती सलमानची आली आणि त्याच्यानंतर मात्र विकेटचा झाला, तिथून मात्र दाबाच पाहायला मिळाला नाही. मैदानाच्या आतमध्ये सलमानला थांबणं हे गरजेचं होतं. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. दुसरीचा कॉल दिलाय मिथून आणि 2 धावा देखील इथून कंप्लीट झाल्यात. शेवटच्या बॉलवरती ती दुहेरी धाव कंप्लीट झाली, कारण की मिथुनला मात्र पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक हवी आहे. मग त्याने मात्र ही धाव कंप्लीटच केली आहे. धावा मिळाल्या 2 धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 17. 2 पॉवर प्लेचा षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलकामध्ये आल्यात 17. बॅटिंग करते बिसेगाव टीम. विकेट्स आल्यात त्या अगदी आपण पाहताय 2, जिथे मात्र 3 विकेट्स आल्यात. सागर बाद झालेत, सन्मान बाद झालेत आणि रमेश देखील बाद झालेत. एक मिनिट खऱ्या अर्थानं आपण पाहताय उशीर झालाय, म्हणजे एक्स्ट्रा घेतलाय तो फिल्डिंग करणाऱ्या इंदिरानगर टीमनं. जे बाकी सगळं टायमर सोडून फक्त जे प्ले मध्ये आहे तेच टाइम आम्ही पकडलाय. त्याच्यामुळे आपल्याला विनंती असेल, पहा 4 षटकं तुमची 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट होणं गरजेचीच आहे. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आकाश. हो, शॉट बॉल होता, पाठवलंय त्याला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. हो, इथून कट केलाय, गॅप शोधली, बॉल थर्डमॅनला सीमा पार. मिथूनच्या बॅटमधून आलाय आणखीन एक चौकार. धावा धाव फलक्यावरती आहेत. चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली फलंदाज मिथून याच्याकडून आपण पाहताय. मिथून पुजारी स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक त्याच्या बॅटमधून पाहताय. सचिनजी कानेटकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे गुंडगे गावचे. त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अगदी लेजंड क्रिकेटर गुंडगे गावचे सचिनजी कानेटकर, तुषार जोशी सरांच्या समयमध्ये देखील ते खेळलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हो, इथे देखील फटका लॉप केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 26 वरती. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इंदिरानगर टीम फिल्डिंग करते, बॅटिंग करते. बिसेगाव टीम विकेट जर पाहायला गेलं तर अगदी 3 आल्यात आणि धावा धावफलकावरती 26 पाहायला मिळतात. एक चांगली मॅच, एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, परंतु वेळ देखील आपल्याला. हो, इथे देखील फटका चांगला केलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 6 धावा, षटकार.
बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्वागत करूया आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्या त्या 38. सतीशजी पालांडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या मंचकावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 38. 38 धावा धावफलकावरती आल्यात. विकेट्स आल्यात 3 आणि ओव्हर देखील समाप्त झाल्यात. त्या अगदी आपण पाहताय 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा धावफलकावरती आल्यात. विकेट 3 आल्यात. दोनही कर्जत नगर परिषदेमधील संघ एकमेकांच्या समयमध्ये इथून खेळताना पाहायला मिळतात. कट केलाय डीप मध्ये बॉल. डीप मध्ये अगदी आपण पाहताय डीप बॅकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल. तिथपर्यंत एकच धाव. एका धाब्यानं आपण पाहताय तर धाव फलक जाऊन पोहोचलाय. 39 धावा आता धाव फलकावरती आल्यात. 39 धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच आहे. इथून जर पाहिलं तर आता मात्र आपण पाहताय टाइम आतापर्यंत झालाय 9:37. हो इथे फटका एक्स्ट्रा कव्हर मधून काढला डीप मध्ये. ओ फिल्डर कडनं चुकी झाली. कॅच ड्रॉप झाली आहे. मोहनजी जंगम साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 41. इथून हा व्हाईट बॉल आलाय म्हणजे आता एक्स्ट्राची धाव आणखीन एक येईल म्हणजे 42 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. चौथं षटक चालू आहे आणि आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर इंदिरानगर दहिवली टीमनं वेळ मात्र घेतलेला आहे तो 20 मिनिटाच्या देखील अधिक. तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये आम्ही टायमिंग सांगतोय. प्रभाकरजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 40+ यंगस्टर आहेत ते. 40+ यंगस्टर आहेत.
वेळ पूर्णपणे कंप्लीट झाली आहे आणि आता इथून चेक करतायत सर, चेक करतायत. चला, नॉट आउट आहे. चला, नॉट आउट आहे. फलंदाज सेफ असतील आणि आता इथून भरपूर वेळ घेतला गेला या मॅचला. बघा, बरोबर 3 षटक ज्यावेळी समाप्त होतील त्याच वेळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाणीची आवश्यकता असेल तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पहिले ऑफिशियलला परवानगी घ्या आणि त्याच्यानंतरच पाणी घेऊन जा. आयोजकांकडून आता ही सूचना आली आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
आयोजकांना विचारा किंवा ऑफिशियलला विचारा आणि त्याच नंतर मात्र पाणी घेऊन जा. जी काही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मागणी असेल, पाण्याची असेल, बॅटची असेल, तर तुम्ही पहिले ऑफिशियलला तसं कॉल द्या आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये चला. धावा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात त्या 44. ओ फटका लॉब केला, गॅप मध्ये ढकलला, बॉल चालला मिड विकेटला, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. डीजे थँक्यू. बॉल घ्या, बॉल घ्या सर, बॉल घ्या. शेवटचा बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल बाकी आहे. इतका वेळ ओ शॉट बॉल पाठवलंय बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. साठी एक फिल्डर हा 30 या सर्कलच्या आतमध्ये असेल. तब्बल अगदी आपण पाहताय चौथं षटक संपण्यासाठी 28 मिनिटे झाली, त्यातली आपण 4 मिनिटे एक्स्ट्रा जरी सोडली तरी देखील आपण पाहताय इथून मात्र जास्त वेळ घेतला, त्याच्यामुळे एक फिल्डर हा 30 या सर्कलच्या आतमध्ये असेल. म्हणजे बाउंड्री लाईन वरती फक्त 4च फिल्डर पेट्रोलिंग करतील इंदिरानगर दहिवली टीम साठी. वेळ आपल्याला प्रत्येक षटकासाठी सांगितला जातोय, प्रत्येकासाठी नियमावली सेम आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण प्रत्येक टीमला त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आता देखील तुम्ही वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट केली जाते, आयोजकांकडून सातत्याने या सूचना केल्या जात आहेत, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थोडं तरी गांभीर्य घ्या या गोष्टीचं. धावा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात त्या मात्र तब्बल 54 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक. ओ काय शॉट खेळलाय, शॉट ऑफ द नाईट, बॉल सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 58 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगती पदावरती. गोलंदाज पार्थ, त्याच्या विरोधामध्ये मिथुनच्या बॅटमधून काय देखना फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग केली मिथुननं, आपल्या टीमला 60 चांगला मिळून दिला, त्याला 7 आता लाभली आहे. ती खऱ्या अर्थानं आपण पाहताय फलंदाज कुणालची चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे दोन्ही बॅटरमध्ये. आपण पाहताय कुणालच्या बॅटमधून जर पाहिलं गेलं तर 3 षटकार, 1 चौकार आणि 3 दुहेरी धावा देखील पाहायला मिळाल्यात. आणि तदनंतर मात्र ही सिंगल धाव आपल्याला मिथुनच्या बॅटमधून पाहायला मिळते. एकंदरीत धावा धाव फलकामध्ये आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात 59 26. ओ फटका इथे देखील आपण पाहताय जबरदस्त, परंतु फिल्डर आलेत, पकडली एक कॅच, मिळाली आहे विकेट. फलंदाज बाद कुणाल.
नवीन फलंदाज दर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॅटिंग करण्यासाठी. हो, यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र वाईट प्लस विकेट. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहताय दर्शनला परतावं लागतंय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आता ज्याची खऱ्या अर्थानं सगळेजण वाट पाहत होते तो आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. गणेश शेवडे प्यार से. हो, इथे अगदी आपण पाहता डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीटच होतीये. तिसरी मिळेल का? यावेळी अगदी आपण पाहताय बॉल हातामध्येच आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. ते मात्र 62 धावा धावफलकावरती आल्यात. 62 धावा धावफलकावरती आल्यात आणि 63 धावसंख्येचं आव्हान आहे. टार्गेट असेल ते मात्र आता बेसेगाव सॉरी इंदिरानगर दहिवली या टीम वरती. चला, थँक्यू थँक्यू. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. सोमजाई गुंडगे स्वप्नील आणि त्यांच्या विरोधामध्ये वर्णे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. हॅलो हॅलो माईक चेक. चल, या दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर वर्णे संघाचा कर्णधार आणि सोमजाई 11 गुंडगे स्वप्नील. नक्कीच समीर शिंदे असतील, पंचांच संकेत पालांडे आलेत आज कर्णधार. नक्कीच सोमजाई 11 गुंडगेचा कर्णधार इथे उपस्थित आहे. चला, वर्णे संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. दोन्ही संघांमध्ये इथे टॉस केलं जाईल. मी आमंत्रित करतो सचिन दादा कानेटकर या आपल्या शुभ असते या पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. गुंडगे विपक्ष वर्णे या दोन्ही संघांमध्ये तिथे टॉस केला जातोय. वर्णेचा कॉल आहे. ते टेल्स आलाय. दोन्ही संघाचं गणित थांबायचंय. नक्कीच गुंडगे संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळताना आपल्याला दिसतील आणि त्यांच्या विपेक्षात असतील वर्णे संघ. प्रथम काय चूज केलंय तुम्ही? सांगतो 2 मिनिटात. 2 मिनिटात सांगतो. नक्कीच, थँक्यू सो मच. चला, दोन्ही टीम दरम्यान आपण या ठिकाणी टॉस केला. टॉस जिंकलाय वर्णे टीम ना आणि आता डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. परंतु सर्व टीमला एक विनंती असेल
नाही, सर्व टीमला एक विनंती असेल की आपण मोठी टुर्नामेंट खेळतोय, आपण रजनी स्पर्धा खेळतोय, त्याच्यामुळे टॉसला ज्यावेळी कॅप्टन येत आहे त्यावेळी आपली टीम मीटिंग करूनच टॉससाठी या. म्हणजे जे काही टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे तो तुम्हाला त्याच ठिकाणी टॉस बॉक्समध्ये द्यायचं आहे. आपण मोठी स्पर्धा खेळतोय, आपण छोटी स्पर्धा ज्यावेळी खेळतो त्यावेळी एक वेळा आपण त्या गोष्टी सोडून देतो, परंतु या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण की ज्यावेळी टॉस बॉक्समध्ये येतात त्यावेळी बाईट देखील घेतली जाते, तिथे तुमचे डिसिजन विचारले जातात, तुम्हाला स्पर्धेबद्दल विचारलं जातं, तुमच्या खेळाबद्दल विचारलं जातं. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण करतो. त्याच्यामुळे नेक्स्ट टीम आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. फिल्डिंग घेतले वरने टीमनं आणि बॅटिंग करायची आहे ती सोमजा 11 गुणगे टीमला. नेक्स्ट मॅचमध्ये इकडे आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे सध्याच्या घडीला, तुम्ही पाहताय जिथे 63 धावसंख्येचं टार्गेट आहे. इंदिरानगर दहिवली टीम 63 धावसंख्येचं आव्हान आहे इंदिरानगर दहिवली टीमला, आणि आता ते आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले. 2 सलामीवीर आपण पाहताय, विकी आणि त्याच्या साथीनं तेजस. पहिलं षटक सलमान. ओ पहिलाच फटका, फॉलोविंग स्वीप, बॉल सीमा पार, विकीच्या बॅटमधून आलाय. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला षटकार. ओ यावेळी हलक्या हाताने ड्राईव्ह केला, सिंगल धाव घ्यायची आहे, फिल्डर कडनं चुकी. तोपर्यंत सिंगल धाव इथून कंप्लीट होतीये. सिंगल धाव आली आहे. सिंगल धावांना आपण पाहताय 7 धावा धावफलक्यामध्ये पाहायला मिळतात. विकी व्यापारी ऑन स्ट्राईक, पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र सिंगल घेतली आहे. हे चांगलं क्रिकेट, एक क्वालिटी क्रिकेट खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं आहे. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येतो, दुसऱ्या बॉलवरती तुम्ही सिंगल मिळवता, नॉन स्ट्राईक एंडवरती येता, आपल्या साथीदाराला स्ट्राईक देता, हे चांगलं क्रिकेट हे नेहमीच पाहायला मिळतं. हो यावेळी बॉलला सोडून दिलाय, जाऊ दिलाय, पंच सांगतात 150 वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 8. पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवला त्या अगदी आपण पाहता भिसेगाव टीमनं 62 63 धावसंख्येचं अगदी भलं आव्हान, एक टार्गेट मात्र इथून सेट केलाय आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 8 धाबा आल्यात दहिवली टीमच्या. हो यावेळी पुनश्च एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर इस्टांवरतून बॉल निघून गेलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस गायकवाड सॅकिंग इनवरती आलाय खरा, परंतु इथून मात्र पहिलाच बॉल त्यांना डॉट बॉल केलाय. एक चांगली मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला सोमजाई गुंडगे चषक 2026 मध्ये पाहायला मिळतीये. दुसरी रात्र या स्पर्धेची. 8 धावा धावफलक्यामध्ये सलमान. हो यावेळी परफेक्ट वाईड यॉर्कर पाहायला मिळालाय, प्रत्युत्तरच नाहीये, डॉट बॉलच पाहायला मिळतोय. विकी व्यापारीनं पहिल्या बॉलवरती षटकार जरूर लगावला, परंतु तदनंतर सेकंड बॉलवरती सिंगल घेऊन नॉट स्ट्राईक एंडवरती आला. आणि आता इथून तेजस गायकवाडच्या विरोधामध्ये टाकले जाणारे हे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल सलमानच्या माध्यमातून आपण पाहताय. हो यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका केला, गॅप मोठी आहे, आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर प्रयत्न करतात कल्पेश त्या ठिकाणी. तोपर्यंत धावा मिळतील त्या म्हणजेच 2. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कल्पेश अगदी आपण पाहताय जसा बॉल त्यांच्यापासून दूर निघाला लगेच मात्र पाठीमागे वेगानं धावत गेले. धावत असताना बॉलला मात्र फील्ड केलं. 2 धावा टीमसाठी वाचवल्या, 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते 10. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. भरपूर चांगली मॅच. सलमानचं पहिलं षटक P1चं. हो यावेळी स्विच हिट केलाय, बॉल सीमा पार, थर्डमॅनला आलाय, तेजस गायकवाडच्या बॅटमधून चौकार.
एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलक्यामध्ये आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात ते अगदी आपण पाहताय 14. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर 9:57 तो पहिला बॉल सेकंड इनिंगचा मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि आता 10:01 झाला म्हणजे अगदी वेळेमध्ये 10:02 झालेत म्हणजे अगदी बरोबर वेळेमध्ये मात्र हे षटक या ठिकाणी समाप्त केलंय बिसेगाव टीमनं. त्याच्याकडे देखील आपण लक्ष असू द्या. चला वेळ घेऊ नका कारण की अगोदरच आपण दैवली टीमला देखील ती पेनल्टी दिली आहे. त्याच्यामुळे आता इथून तुम्ही वेळ घेऊ नका. बरोबर 4 मिनिटांमध्ये तुम्ही एक षटक समाप्त केलं. हो यावेळी खोलात टाकलाय. फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय सागर आलेत आणि सागरनं पहिलाच बॉल तो विकीच्या विरोधामध्ये डॉट बॉल फेकलाय. पहिल्या ओव्हर मध्ये तर 14 आल्यात. स्टार्टर चांगलाच मिळाला. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतंय आणि इथून पुन्हा एकदा डॉट बॉलच पाहताय. सुरुवात केली होती षटकारानं विकीनं परंतु तदनंतर त्याला स्ट्राईक मिळाली आणि आता इथून बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मात्र खेळून काढतोय. आता तुम्हाला 63 धावा बनवायच्या आहेत म्हणजे तुमच्या समोर आव्हान मोठं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना तुमच्याकडनं टीम अपेक्षा करते मोठ्या फटक्यांची, एक चांगल्या धावसंख्येची, एक चांगल्या पार्टनरशिपची. परंतु इथे आपण पाहताय विकीनं मात्र 2 डॉट बॉल खेळलेत बॅक टू बॅक. धावसंख्या 14. सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये. तेजस गायकवाड, विकी व्यापारी, गोलंदाजी मार्क होती सागर सेकंड पॉवर प्ले मध्ये. ओ शॉट बॉल पाठीमागे खेळला लॉंग लेगला. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6 षटकार. हो इथे देखील आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरून गेला डीप मध्ये फिल्डर नाही. बॉल सीमा पार. धावा 4. आणखीन एक चौकार. हो पुन्हा एकदा फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल निघालाय. दर्शन त्या ठिकाणी बॉलला आतमध्ये ढकलायचं होतं परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. परंतु एफर्ट्स कमालीचे होते. फलंदाजच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दर्शनचे कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले. प्रयत्न त्याने अगदी आपण पाहताय जबरदस्त केले. जर पाहायला गेलं तर डीप मिड विकेट मध्ये उभा आहे आणि तिथून त्याला बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत धावायचं होतं. प्रयत्न त्याचे अफाट होते. त्या प्रयत्नासाठी खऱ्या अर्थाने एकदा जोरदार टाळ्या होत्या. टीमसाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करतोय. धावा वाचवायचे आहेत. धावसंख्या धावफलक्यावरती जर पाहायला गेले तर 28 आल्यात. पहा किती अप्रतिम त्यानं प्रयत्न केले. स्वतःला झोकवून दिलं. डायू लगावली आणि मात्र शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी आपण पाहताय त्या धावा 4 पाहायला मिळाल्या. हो इथून अगदी आपण पाहताय बॉलला सोडून दिलाय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलनं मात्र धाव येईल 1. एका धावानं धावफलक जाऊन पोहोचलं 29. 29 धावा धावफलक्यावरती बनवायचे 63. आतापर्यंत 29 आल्यात. दुसरं षटक चालू आहे. काय जबरदस्त पलटवार पाहायला मिळाला दहिवली टीम कडनं. हो पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय आणि त्याच्यामध्ये आता मात्र अपयश आलंय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्तीनंतर 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दहिवली टीमच्या धावा धावफलक्यामध्ये पाहायला मिळतात बिनबाद
29. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 29 धावा धावफलकावरती आल्यात. विशालभाई परदेशी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य मंचकावरती या. आपलं सहर्ष स्वागत. बरोबर 10 मिनिटे घेतलीत भिसेगाव टीमनं 2 षटक समाप्तीसाठी. अगदी योग्य वेळेमध्ये चालली आहे भिसेगाव टीम. आपण पाहता धावसंख्या धावफलक्यामध्ये आपण पाहता 29 बनवायचे 63. एक चांगलं क्रिकेट इथून पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅचमध्ये देखील आपल्याला सोमजाई गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये वर्णाई वर्णे अशी मॅच पाहायला मिळेल. म्हणजे एकाच अगदी जर पाहायला गेलं तर हाकेच्या अंतरावरती असलेलं हे दोन्ही गाव आणि त्यांच्यातला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये मैत्रीपूर्ण लढत दोन्ही टीम मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय. मिथून गोलंदाजी मार्क वरती आलाय. बॅटिंग करत असताना मिथून तब्बल 28 धावा बनवल्यात आणि आता बॉलिंग करण्यासाठी तो आलाय. हो पहिलाच बॉल आणि ते पहिल्याच बॉल वरती लेग बिफोर LBW तेजस गायकवाड OUT आउट. बरोबर एस्टनच्या समोर ब्लम पकडलाय आणि पंचांनी देखील लगेच फिंगर अप केलं. पहिली विकेट आली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिथून पुजारीची पाहायला मिळाली. हो पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय आकाश आलाय आणि आकाशनं देखील पहिला बॉल हा निर्धावच केलाय. चांगली मॅच. हो कमी गतीनं बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू. इथून डॉट बॉलच पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 धावा आल्या आणि तिथून आता कमबॅक हवं होतं भिसेगाव टीमला. मग गोलंदाजीसाठी मिथून पुजारी आलाय आणि त्यांनी पहिल्या बॉलवरती तेजस गायकवाडला बाद केलं आणि त्याच्यानंतर आकाशच्या विरोधामध्ये बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. हो इथून देखील लेटकट खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. मिथून पुजारीची कडक कामगिरी चालू आहे भिसेगाव टीम कडनं. आपण पाहताय ज्यानं मात्र नेहमीच चांगली कामगिरी केली आहे तुषार देशमुख. ज्यावेळी वर्णे गावची आता मॅच लागल तेव्हा बक्षिसांची खैरात 500 1000 100 200. ओ बोल्डीम पुढे सरकले पाठीमागे अंदाजच बांधू शकले नाहीयेत. पाठीमागून मात्र एसट्या उडवल्यात. फलंदाज बाद.
शेवटचा बॉल. ओ शेवटचा बॉल देखील आपण पाहताय, मिळाली आहे विकेट. प्रथमेश मोहितेला पाठवलंय परत. सोमदाई चषक 2026 मधील पहिलं मेडन षटक, पहिलं विकेट मेडन षटक पाहायला मिळतोय. मिथुन पुजारी काय बॉलिंग केली आहे मिथुन पुजारीनं. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 29 धावा आल्या होत्या. टीमच्या कॅप्टननं बॉल मिथुन पुजारीकडे सोपवला आणि त्यानं मात्र कमालच केली आहे. स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळलंय, विकेट मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो मिथुन पुजारीसाठी. काय बॉलिंग केली आहे. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव पाहायला मिळतीये. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 30-63चा पाठलाग करायचा आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा धावफलक्यावरती आल्यात. 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे आता 33. 12 बॉल 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय रमेश. ओ इथे फटका लॉप केलाय परंतु फिल्डर आहे डाऊन दी बॉल. पकडली जाईल कॅच. विकी व्यापारी देखील बाद. धावा धावफलक्यामध्ये आपण पाहताय 30. विकी व्यापारी बाद झालेत आणि या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहताय ज्यांच्या खऱ्या अर्थानं नियोजनाखाली आपण पाहताय या रायगड जिल्ह्याची आदिवासी रायगड प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं पार पाडली जाते आहे. ते सन्माननीय प्रकाशजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगले खऱ्या अर्थानं समालोचक देखील आहेत, तेवढेच चांगले आयोजक देखील आहेत आणि आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. प्रकाश पवार साहेब आपण या मुख्य मंचावरती यायचं, आपलं सहर्ष स्वागत. ओ दांडी गुल फलंदाज बाद. प्रकाश अनेक स्पर्धा आपल्या माध्यमातून आपण पाहता आयोजन केलं जातं. आदिवासी टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थाने एक उंचीवरती नेण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण पाहताय. त्यातील एक व्यक्तिमत्व आमचे प्रकाशजी पवार साहेब आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून जी दोस्ती ग्रुपची स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये तब्बल 3 बाईक आपल्याला पाहायला मिळाल्या आणि प्रकाश पवार, मनोज जोरे असतील आणि नागेश उगडा या त्रिमूर्तीनं केलेलं ते आयोजन आपण पाहिलं. दोस्ती दुनियातील हे सगळे राजे माणूस आपण पाहताय आणि त्यांच्या माध्यमातून झालेली ती स्पर्धा 3 बाईक पहिल्यांदाच या विभागामध्ये खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.
आणि वर्णे गावचा पहिला बायकरमॅन देखील त्याच मैदानावरती पाहायला मिळाला. आनंद इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल, डॉट बॉलच पाहायला मिळतोय. रमेश देखील जबरदस्त कामगिरी करतात. त्यांना देखील आपण पाहताय डॉट बॉलच फेकला. आतापर्यंत 9 बॉल आलेत. त्या 9 बॉल मध्ये बादच्या साईनं धावच आली नाही. ती वाईटची एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. योगेश भोईर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ इथे देखील आपण पाहताय लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्राची धाव इथून आपण पाहताय धाव फलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचलाय 31. आता खऱ्या अर्थानं दहिवली टीम कुठेतरी मागे राहिली आहे. सुरुवात चांगली झाली होती. 2 षटकांमध्ये 29 आल्या होत्या, परंतु मिथुन पुजारीनं टाकलेलं मेडन षटक तिथून मात्र टीम संघर्ष करायला सुरुवात केली. आणि इथे आपण पाहताय समीरला देखील परतावं लागतंय. रमेशला मिळाली आहे आणखीन एक विकेट. प्रकाशजी पवार सर या आपण आपल्याला आयोजक या ठिकाणी विनंती करत आहेत की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. एक चांगलं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रकाश पवार सर एक चांगले समालोचक देखील आहेत. आणि आता मात्र त्यांचा आवाज देखील आपण या कॉमेंट्री बॉक्समधून जरूर आजच्या रात्रीमध्ये ऐकणार आहोत. कारण की नेक्स्ट मॅच ही वर्णेची आहे आणि वर्णे म्हटल्यानंतर त्यांचं गाव संख्येचा पाठलाग करत असताना 37 धावा धाव फलकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. शेवटचा ओ इथून अगदी आपण पाहताय एकच धाव. गोलंदाज मिथून पुनश्च एकदा सेकंड स्पेल मध्ये आपण पाहताय पहिल्या बॉलवरती सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते अगदी हो इथून डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉलने कोणतीही धाव धावफलकामध्ये ऍड होणारच नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 38 धावा धावफलकावरती आहेत. ओ व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळाली आहे. 39 धावा आता धावफलकावरती इथून आपण पाहताय. नेक्स्ट मॅच वर्णे आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमजाई गुंडगे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट बिग लढत पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. हो इथून जर पाहिलं गेलं तर मात्र डॉट बॉल आलाय मिथुन पुजारी. हो पुन्हा एकदा ऑन साइडला वाडिश लॉंगॉन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय दर्शनला एकच धाव. एका धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल 40. म्हणजे अजूनही जर पाहायला गेलं तर 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. आडवा पाटणा हा देखील फटका सचिनच्या बाटमधून, परंतु एलिव्हेशन नाहीये. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटलं होतं की जिथे दैवली टीमनं 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 12 बॉलमध्ये तब्बल 29 धावा बनवल्या होत्या आणि तदनंतर मात्र मिथुन पुजारीनं टाकलेलं मेडन षटक आणि त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर ती झालेली कमबॅक तिथून मात्र मॅच मध्ये घुसूच दिलं नाही दहिवली टीमला आणि ही मॅच जिंकली आहे ती मात्र भिसेगाव टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम दहिवली. चला दोन्ही टीम नेक्स्ट मॅचच्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं बॅटिंग करत असताना
13 बॉल मध्ये धावा बनवल्या तब्बल 28 आणि सोमजाई गुंडगे चषक 2026 मधील पहिलं विकेट मेडन षटक हाताळलं तो मिथुन पुजारी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.